ठाणे महानगरपालिकेचे 12 तारखेपासून फॉर्म भरायला चालू झालेले आहेत. तर फॉर्म कसा भरायचा आणि कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते बघू. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, त्याच्यावर क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही इथं हे ठाणे महानगरपालिकेच्या लॉग इन पेजवर येताल. इथं येऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. बघा इथे डेट्स दिलेले आहेत. 12 तारखेपासून फॉर्म भरायला चालू झालेले आहेत. 2 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता. काही तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन बघायचं असेल ॲड, तर इथे क्लिक हेअरवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला डिटेल आपली ठाणे महानगरपालिकेची ॲड दिसेल. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं आता तुम्हाला आधी न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल. इथे क्लिक हेअरवर तुम्ही क्लिक केलं तर सगळ्यात पहिलं तुम्हाला आधी न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि इथून पुढे त्याच्यानंतर एकदा अकाउंट क्रिएट केल्यानंतर परत तुम्हाला प्रत्येक वेळेस रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तिथून पुढे तुम्हाला फक्त ऑलरेडी लॉग इन इथे क्लिक केलं तर तुम्ही परत लॉग इन करू शकता. ओके, चला. तर सगळ्यात पहिलं आता न्यू रजिस्ट्रेशनच्या समोर जे क्लिक हेअर लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर एक असं पेज ओपन होईल इन्स्ट्रक्शनवालं. याच्यामध्ये काही कॉमन इन्स्ट्रक्शन असतील ते इन्स्ट्रक्शन क्लोज करून टाका. इथं क्लोजवर क्लिक करा. त्याच्यानंतर नेक्स्ट परत आणखीन काही त्यांचे इन्स्ट्रक्शन आहेत, त्याला इथं आय ॲग्रीवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमचा हा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल अकाउंट क्रिएट करण्यासाठी. तुमचं सगळ्यात पहिले इथं तुमचे डिटेल्स भरायचे. तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, त्याच्यानंतर वडिलाचं नाव, आईचं नाव. ओके, देन तुमच्या नावात काही बदल असेल तर यस किंवा नो. ठीक आहे. जर कुणाच्या असेल नावामध्ये चेंजेस, जसं एक्झाम्पल फिमेलमध्ये वगैरे कधी लग्नानंतर नाव चेंज केलेलं असेल, जर इथे यस केलं तर तुम्हाला त्याचं प्रूफ द्यावं लागेल नंतर. तर नसेल कुणाच्या नावात तर नो करा. ओके, चला. डेट ऑफ बर्थ कुणा इथं कॅलेंडरवर क्लिक केलं तर कॅलेंडर ओपन होईल. त्याच्यापैकी तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. ॲटोमॅटिक तुमचं एज इथं कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल. त्याच्यानंतर इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करा आणि इथं मोबाईल नंबर. त्याच्यानंतर ओके, मोबाईल नंबर टाकला. त्याच्यानंतर सेम परत कन्फर्म करायचा मोबाईल नंबर. त्याच्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर देण्याची काही गरज नाही, द्यायचा असेल देऊ शकता. त्याच्यानंतर ईमेल आय डी, तोच परत ईमेल आय डी इथे टाकायचा, कन्फर्म करायचा ईमेल आय डी. त्याच्यानंतर तुमचं मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालेलं आहे का, यस का नो इथं सिलेक्ट करायचं. नसेल झालं तर नो सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मॅट्रिक्युलर तुमचं सीट नंबर, 10वीचा तुमचा जो काही सीट नंबर होता तो तिथे टाकायचा. त्याच्यानंतर तुमचं 10वी कधी पास झालं ते मंथ आणि इयर टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला आता 3 सेंटर चूज करायचे आहेत एक्झामसाठी. ठीक आहे, एक्झाम सेंटर 3 चूज करायचे आहेत. प्रेफरन्स द्यायचा आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड. तुम्हाला पहिलं सेंटर कोणतं पाहिजे. जर समजा काही कारणास्तव ते पहिलं नाही मिळालं तर दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, असं. ठीक आहे. तर आता तुम्हाला आधी मी सेंटर दाखवतो. बघा त्याच्यावर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला एवढे सेंटरचे ऑप्शन आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये. बघा आपल्याकडे एवढे सेंटर आहेत: अहिल्यानगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली. ओके, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर एवढे सेंटर आहेत. याच्यापैकी तुम्ही 3 चूज करू शकता. एकदा 3 सेंटर चूज केले त्याच्यानंतर इथे हे जे चेकबॉक्स दिसतो इथं क्लिक करायचं आणि खाली जनरेट OTPवर क्लिक करायचं. ओके, त्याच्यानंतर हे असा तुमच्या स्क्रीनवर जो काही कॅप्चा येईल तिथं, त्यावेळेस तुमच्या स्क्रीनवर जो काही कॅप्चा दिसेल तो इथं भरायचा आणि सबमिट करायचा. त्याच्यानंतर बघा तुम्हाला हे परत एकदा व्हेरीफाय करावं लागेल सर्व. तुमचं इथे सर्व तुम्ही जे काही भरलं होतं, तुमचं नाव, मिडल नेम, आडनाव, वडिलाचं नाव, जन्मतारीख, जेंडर, मोबाईल नंबर, तुमच्या सर्व डिटेल्स येतील आणि प्रत्येकाच्या समोर तुम्हाला जो चेकबॉक्स दिसतो आहे, तुम्हाला हे प्रत्येकामध्ये जर बरोबर असेल तर असं क्लिक करायचं. हे सर्व चेकबॉक्समध्ये टिक करायचं म्हणजे तुम्ही क्रॉस चेक करता. हे बघा आता मी परत पुढे करून दाखवले तुम्हाला. ठीक आहे, हे असं टिक केलेलं आहे, ते असं ब्लूमध्ये येऊन जाईल. सर्व जर ओके असेल, काही चेंजेस असतील तर तुम्ही मग बॅक जाऊन चेंजेस करू शकता. काही नसेल तर मग खाली तुम्हाला जो काही कॅप्चा दिसेल तो इथं टाकायचा आणि सबमिट करायचं. एकदा तुम्ही सबमिट केलं की तुमचं ऑफिशियल अभिनंदन करण्यात येईल. अभिनंदन, तुम्ही अकाउंट क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं अकाउंट सक्सेसफुली जनरेट होईल. तुमचा जो मोबाईल नंबर आहे आता जे तुम्ही टाकला होता त्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आय डीवर, दोन्हीवर पण तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड येऊन जाईल. आता परत नंतर लॉग इन करायचं असेल तर सेम लॉग इन पेजवर जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता. पण फर्स्ट टाईम तुम्ही अकाउंट क्रिएट केल्यास लॉग इन करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला हे पेज ओपन होईल. ओके, बघा आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ॲप्लिकंट डिटेल्स. तुमचं
इथे सर्व डिटेल्स दिसतील. तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, नाव, वडिलाचं, आईचं नाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, ठीक आहे. सर्व डिटेल्स तुमच्या इथे दिसतील खाली, जे काही प्रेफरन्स तुम्ही 3 सेंटर दिलेत तेवाले. तर आता काय करायचं याच्यामध्ये, इथे बघा हे अप्लाय फॉर द पोस्ट, याच्यावर क्लिक करायचं. हे वालं पेज ओपन होईल. अप्लाय फॉर द पोस्टवर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक हिअर टू अप्लाय केलं की हा फॉर्म ओपन होईल. याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही जे काही डिटेल्स भरलेल्या होत्या त्या डिटेल्स ऑलरेडी इथं येऊन जातील, ठीक आहे. सर्व डिटेल्स तुम्हाला भरायचे नाहीत, ज्या नाही आहेत तेवढंच फक्त तुम्हाला भरायचे सध्या. की तुम्हाला सगळ्यात पहिलं अप्लाय फॉर द पोस्ट, तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते इथं चूज करायचं आहे. बघा हे एवढ्या सर्व पोस्ट आहेत, नोटिफिकेशनमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे. आता मी एक एक्झाम्पल म्हणून आपलं स्टाफ नर्सचं, नर्स मिडवाईफचं, ठीक आहे, स्टाफ नर्सचं मी फॉर्म भरून दाखवतो. बाकी अदर कॅडरचे कोणी असतील तर तुम्ही इथून तुमचं जे काही पोस्ट असेल ते सिलेक्ट करायची, ठीक आहे. चला समजा आपण स्टाफ नर्स चूज केलं, तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये ओके, हे बाकीच्या खालच्या डिटेल्स तर ऑलरेडी तुमच्या आल्या होत्या पोस्ट चूज केल्यानंतर. तुमचं नावात काही बदल आहे का, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, आईचं नाव, मॅरिटल स्टेटस, ठीक आहे. आता मॅरिटल स्टेटस याच्यामध्ये तुम्ही मॅरिड अनमॅरिड इथं चूज करायचं. जर तुम्ही येस केलं तर इथं तुमची मॅरेजची डेट वगैरे विचारणार, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे स्मॉल फॅमिलीवालं क्रायटेरिया. याच्यामध्ये 2006 नंतर तुमच्याकडे एकूण जिवंत मुलाची संख्या 2पेक्षा जास्त आहे का, ठीक आहे. 2पेक्षा जास्त गव्हर्नमेंटमध्ये अलाव नाही आहे, त्याच्यामुळं 2पेक्षा जास्त मुलं असतील तर ते अलाव नाही, त्याच्यामुळे ते विचारतात. तर इथं सरळ काय नो करायचं, तरच तुमचा फॉर्म तो पुढे जाईल. ओके, चला त्याच्यानंतर नेक्स्ट हां, पोस्ट तर आपण चूज केली होती. इथं मी एक एक्झाम्पल म्हणून स्टाफ नर्सचा एक्झाम्पल सांगतो आहे, ते चूज करायचं. अदर कोणी पोस्टचे असेल तर ते करू शकतात, त्याची पोस्ट. ओके, चला पुढे तुमचं डोमेसाईल डिटेल्स विचारले जातील. इथं सगळ्यात पहिलं नॅशनॅलिटी, इथं इंडियन चूज करा. त्याच्यानंतर हा बघा एक क्वेश्चन, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इथे खूप जणांचा प्रॉब्लेम व्हायला आहे. याच्या आधी पण मला खूप जणांचे क्वेश्चन आले होते याच्या रिलेटेड. तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाचे दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहेत का, ठीक आहे. तुमचं गाव जर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरचं असेल, त्याची तुम्हाला गुगल पण लिस्ट मिळून जाईल कोणते गाव आहेत. तर टोटल 865 गाव आहेत. तुमचं जर त्या बॉर्डरवरचं गाव असेल ना तरच इथं यस करा, ठीक आहे. तुमचं जर त्या बॉर्डरवरचं गाव नसेल तर ह्या यसला बिलकुल क्लिक करू नका, इथं सरळ नो करा. मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट काय व्हायला इथं यस करतायत आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड करायची स्टेज येते त्यावेळेस तिथं मग ते डॉक्युमेंट मागतं, याचं सर्टिफिकेट मागतं की तुमचं गाव त्या सीमेवरचं आहे म्हणून. मग त्यावेळेस मला परत कॉल करतात की सर इथं कोणतं सर्टिफिकेट अपलोड करायचं. तुमचं गाव जर त्या बॉर्डरवरचं नाही आहे तर इथं सरळ नो करा, असेल तर यस करा. तुम्ही यस केलं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट काढावं लागेल, तुमचं गाव खरंच त्या बॉर्डरवरचं असेल तर, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरचं. नसेल तर ह्याला यस नका करू, नाहीतर ते ॲट द एंड तुम्हाला ते सर्टिफिकेट मागणार, तर तुम्हाला परत येऊन इथं करेक्शन करावं लागेल, ठीक आहे. तर इथं नसेल तर सरळ इथं नोवर क्लिक करा. नेक्स्ट महाराष्ट्राचे रहिवासी आहे का, यस. त्याच्यानंतर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, आता इथे तुमचं अथॉरिटी कोण होती, तहसीलदार, मॅजिस्ट्रेट, जे कोणी असेल इथे ते टाका. तुमच्या ते डोमिसाईल सर्टिफिकेटची इथे डेट टाका, कधी इश्यू झालेला आहे ते, आणि त्याच्यानंतर तुमच्या डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता एक एक्झाम्पल बघा, तुम्ही कॅटेगरीला क्लिक केलं तर हे तुमचं ओपन होईल. याच्यामध्ये तुमचे SC ST VJ NT BC D जे काही कॅटेगरी असेल किंवा तुम्हाला ओपनमधून अप्लाय करायचं असेल तर ओपन, ठीक आहे. तर इथे यापैकी चूज करा. तुमची जर नॉन क्रिमिनल NT वगैरे OBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला ते नॉन क्रिमिनलच्या डिटेल्स मागणार, ठीक आहे. मग इथं पण सेम ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमचं कोणत्या अधिकाऱ्याने इश्यू केलं, डेट काय आणि त्याचा नंबर काय, त्या सर्व डिटेल्स तुम्हाला तिथं भरावं लागतील, ठीक आहे. आता मी एक एक्झाम्पल म्हणून आता इथे चूज केली, समजा एंटिटी कास्ट चूज केली. त्याच्यानंतर अथॉरिटी कोण, तहसीलदार, डेट. याच्यामध्ये मी जे काही टाकले जस्ट रॅन्डम टाकले, ठीक आहे. तहसीलदार म्हणून काही टाकलं, तुमचं जे काही मॅजिस्ट्रेट असेल, सब डिव्हिजनल जे कोणी असेल, तुमची जी काही डेट असेल, जो काही सर्टिफिकेट नंबर असेल तो, तर जे काही असेल इथं तुमच्या डिटेल्स भरा. मी जस्ट
तुम्हाला दाखवण्यासाठी एक रॅन्डम डिटेल्स भरलेले आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तुमचा जो काही सर्टिफिकेट नंबर वगैरे असं टाका, मी रॅन्डम काही पण टाकलेला आहे तो. तुमचं कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही आहे, असेल चांगली गोष्ट आहे, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जॉईनिंग नंतर पण देऊ शकता. त्याच्यानंतर तुमचं सेम नॉन क्रिमिनलच्या पण डिटेल्स भरावं लागतील. ओके, चला. SC ST कॅन्डिडेट असतील तर त्यांना नॉन क्रिमिनल आहे, त्यांना काही भरण्याची गरज नाही त्या डिटेल्स. चला, त्याच्यानंतर विजिबल मार्क विचारलेलं आहे, पण काही गरज नाही, कंपल्सरी नाही आहे, हे स्किप करू शकतो तुम्ही, ते नाही भरलं तरी चालतं. त्याच्यानंतर नेक्स्ट ID प्रूफ, कॅन्डिडेट ID प्रूफ. आता याच्यामध्ये इतकी लिस्ट दिलेली आहे त्यांनी, आणि याच्यामध्ये खाली सांगितलेलं आहे की व्हॉलंटरी, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट एक तरी पुरावा याच्यापैकी सादर करावा लागणार. तर इथं तुम्ही असेल तुमच्याकडे समजा पॅन कार्ड वगैरे तुम्ही टाकू शकता. इथं यस करायचं, पॅन कार्ड असेल यस करा, ड्रायव्हिंग लायसन असेल यस करू शकता, वोटर ID असेल यस. पण तुम्ही जेवढे यस करताल ना, तेवढ्याच्या प्रत्येकाचे ते डिटेल्स मागणार आणि तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला ॲट द एंड अपलोड करावं लागणार. एवढी गरज नाही, एकही एवढ्यापैकी जेवढी लिस्ट दिली आहे याच्यापैकी तुमच्याकडे एखादा जरी डॉक्युमेंट असेल तरी सफिशियंट आहे. त्याच्यामुळं डू यू हॅव पॅन कार्ड, इथं एस केलं तर पॅन कार्डच्या डिटेल्स विचारणार, तुमचं पॅन कार्ड नंबर, नाव ते भरायचं इथं. बाकीचे नो केले तरी चालतील, कुठलंही एक जरी झालं तरी सफिशियंट आहे. तुम्ही जितके एस करताल ते प्रत्येक डॉक्युमेंटचे डिटेल्स विचारणार आणि तेवढे प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला ॲट द एंड अपलोड करावं लागणार, ठीक आहे. चला, करायचं असेल करू शकतो तुम्ही बाकीचे. त्याच्यानंतर खाली इथं चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट. देन नेक्स्ट पुढला फॉर्म. नेक्स्ट स्टेज बघा. आता याच्यामध्ये विचारणार तुम्ही ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहे का, नो असेल तर येस करा, नसेल तर नो. 1991 जनगणनेचे कर्मचारी आहेत का, नाही, नसेल तर नो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे 1994 नंतरचे निवडणुकीचे कर्मचारी, नो. त्याच्यानंतर फार्मर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही आता हा पॉईंट बघा, जे ऑलरेडी तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत का. जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला इथं असेल कोणी ऑलरेडी सर्व्हिसला तर तुम्हाला NOC लागेल, ठीक आहे. तुम्ही जिथे सर्व्हिस करता तिथे तुम्हाला आधी इन्फॉर्म करावं लागेल, तर ती NOC लागते तुम्हाला नंतर DVच्या वेळेस. असेल तर आत्ताच अप्लाय करून ठेवा, ते नंतर अप्लाय नाही करता येणार तुम्हाला, आणि नसेल तर सरळ नो करा. त्याच्यानंतर आपण प्रकल्पग्रस्त आहात का, नो. समजा आता याच्यापैकी जे पण सर्टिफिकेटला आता प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, अंशकालीन असेल, कोणतेही सर्टिफिकेट तुम्ही ज्याला पण यस म्हणताल ते त्याच्या डिटेल्स विचारणार, नो केलं तर काही नाही विचारणार. पण तुम्ही जर एका पण सर्टिफिकेटला असेल तुमच्याकडे तर ते डिटेल्स विचारणार. जसं एक एक्झाम्पल बघा, आता समजा कोणी आहे अर्थक्वेक अफेक्टेड आहे, यस केलं तर ते विचारणार त्या सर्टिफिकेट इश्यू केलेल्याचं अधिकाऱ्याचं नाव, इश्यू अथॉरिटी कोण होती, त्या सर्टिफिकेटची तारीख, त्या सर्टिफिकेट नंबर, ठीक आहे. जसं पार्ट टाईम असेल तर पार्ट टाईमच्या पण डिटेल्स विचारणार ते. माजी सैनिक किंवा क्रीडा स्पोर्ट्स पर्सन असेल कोणी, यस केलं तर तुमचं प्रकार कोणता होता, कोणत्या लेवलचा होता, कॅटेगरी, सिरियल नंबर, सर्टिफिकेट नंबर, इश्यू अथॉरिटी, डेट, सर्व डिटेल्स विचारणार. तर असेल कोणी स्पोर्ट पर्सन वगैरे तिथं यस करा, नसेल तर सर्व नो करा, ठीक आहे. हे स्पोर्ट्स रिलेटेड पण इतके डिटेल्स विचारतं जर कोणी असेल तर. ओके, तर जे सर्टिफिकेट आहे तुमच्याकडं तेवढंच यस करा, नसेल तर हे बघा सगळीकडं असं नो 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 करा, ते काही डिटेल्स नाही विचारणार, ठीक आहे. असेल तर यस करा, त्या डिटेल्स भरा. त्याच्यानंतर नेक्स्ट अदर डिटेल्स. आता हां, हे अदर डिटेल्समध्ये जितकं आहे ना ते सगळं नो करा, नो 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 नो. तुमच्यावर कुठला फौजदारी गुन्हा आहे का, कधी खटला झाला आहे का, कधी तुम्हाला डिबार्ड केलं आहे का एक्झाममधून, ह्या सर्व ह्याला नो 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 करा, आणि शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट. त्याच्यानंतर हा ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स. याच्यामध्ये तुमचा पत्ता विचारणार, इथे तुमचा ॲड्रेस टाका, कंट्री, त्याच्यानंतर स्टेट आणि डिस्ट्रिक्ट चूज करा, तुमचा पिनकोड टाका, आणि सेम तोच तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर इथं यस करा, तो ॲटोमॅटिक इथं खाली येऊन जाईल, आणि शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, हा कम्युनिकेशनवाला पेज. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढली स्टेज. आता याच्यामध्ये क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्सवाली स्टेज. याच्यामध्ये बघा नॉलेज ऑफ मराठी, इथं तुम्हाला यस करावं लागेल, यस चूज करायचं इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता तुमचं 10th आणि 12thचं विचारणार, 10thच्या मॅट्रिक्सच्या डिटेल्स, ठीक आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड, तुमच्या शाळेचं नाव, ठीक आहे. मी आता रॅन्डम डिटेल्स काही टाकल्यात, XYZ, तुमचं जे काही शाळेचं नाव असेल ते टाकायचं तिथं. पर्सेंटेज कितीपैकी किती मार्क मिळाले तुम्हाला, ठीक आहे. मी आता रॅन्डम टाकलेलं आहे, ते ॲटोमॅटिकली
पर्सेंटेज वगैरे काउंट होऊन तिथं येऊन जातील. सेम तसंच 12वीचं पण भरायचं, पासिंग इयर कधी, कितीपैकी किती मार्क मिळाले. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर तुमच्या बघा आता डिप्लोमा आणि डिग्री डिटेल्स. आता डिप्लोमा एक्झाम्पल आपण नर्सिंगचा बघतो फॉर्म, तर बघा डिप्लोमावर क्लिक केलं तर हे येईल डिप्लोमा इन जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी, याच्यावर क्लिक करायचं. किंवा कुणाचं BSc झालं असेल किंवा PB झालं असेल तर त्याच्या खालीच बघा ग्रॅज्युएशन डिटेल्स म्हणून आहे, त्याला क्लिक केलं तर विचारेल BSc का PBSc. ठीक आहे, बाकी डिटेल्स सेम भरायचे. आता बघा हे तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा डिप्लोमा जे काही असेल दोन्हीमध्ये सेम तुमचं इन्स्टिट्यूटचं नाव, पासिंग कधी झालेलं आहे, पासिंग तुमचं कितीपैकी किती मार्क्स मिळालेत, किती पर्सेंट. ओके, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट स्पेसिफिक क्वेश्चन, तुमच्या पोस्ट रिलेटेड क्वेश्चन विचारणार. आता आपण नर्सिंगचा फॉर्म भरतो तर बघा याच्यामध्ये तुम्हाला विचारणार की रजिस्ट्रेशन आहे का तुमच्याकडे. ठीक आहे, रजिस्ट्रेशन पाहिजे फॉर्म भरण्यासाठी, यस करायचं. तुमचं रजिस्ट्रेशन डेट विचारणार, कधी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, व्हॅलिड कधीपर्यंत आहे, रजिस्ट्रेशन नंबर काय तुमचा ते विचारणार. त्याच्यानंतर तुम्ही MSc उत्तीर्ण आहात का, हे पाहिजेच असं नाही, MSc नसलं तरी चालतं, नंतर काढू शकतो आपण, जॉईन केल्यानंतर पण देता येतं, काही प्रॉब्लेम नाही. ते नसेल तर नो करा, काही अडचण येणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं ठाणे महानगरपालिकेमध्ये BSc नर्सिंग वगैरे झालेलं आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. इथे काही फरक पडणार नाही, ते गव्हर्नमेंट प्रायव्हेटवाला ते DHSमध्ये असतं, इथं कॉर्पोरेशनमध्ये काही फरक पडणार नाही याला. ठीक आहे, सरळ सेवा भरतीमध्ये त्याचा काही संबंध नाही. तर इथं तुम्ही यस केलं काही नो केलं काही फरक पडणार नाही. तुमचं झालं असेल ठाणे महानगरपालिकेत यस करा, नसेल नो करा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स. मग आता ह्याच्यासाठी आपलं एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे नर्सिंगसाठी, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. तर खाली बघा एक्सपिरियन्स आहे, इथे तुम्ही ज्या पण संस्थेमध्ये काम केले हॉस्पिटलमध्ये त्याचं नाव टाका. त्याच्यानंतर तुमचं पद काय तिथं, इथं हे एकच ऑप्शन आहे, इथं जे तुम्हाला समोर दिसते ते तेवढंच चूज करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट सेवा सुरू होण्याची तारीख, म्हणजे तुम्ही कधीपासून कधीपर्यंत जॉब केली. ठीक आहे, तिथं तर एक मी जस्ट रँडम डिटेल्स टाकलेले आहेत काही पण, तर तुम्ही जे काही डिटेल्स टाकताल इथे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन तुमचं एक्सपिरियन्स येईल. आता इथं मी जे काही रँडम डिटेल्स टाकले त्याच्यानुसार काय आले, 5 वर्ष 1 दिवस समथिंग काहीतरी आलेलं आहे. तर आपल्याला मिनिमम 3 वर्ष पाहिजे. मग तो एकाच ठिकाणी केलेला जॉबचा एक्सपिरियन्स पाहिजे का, काही प्रॉब्लेम नाही. एकापेक्षा जास्त असेल, समजा तुम्ही एका ठिकाणी 1 वर्ष केलं आहे, ठीक आहे, भरा ह्या डिटेल्स भरा, सर्व भरल्या त्या हॉस्पिटलच्या. त्याच्यानंतर ॲड न्यूरोवर क्लिक करा, आणखीन परत असाच एक बॉक्स ओपन होईल, त्याच्यामध्ये परत भरा तुमचा आणखीन 1 वर्ष कुठं जॉब केला. त्याच्यानंतर परत ॲड न्यूरो. ठीक आहे, तुम्ही कितीही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक्सपिरियन्स कितीही तुटक जरी असला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला. पण 3 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे कंपल्सरी. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केलं तर आता लास्ट हे वाले पेज ओपन होईल डॉक्युमेंट्स अपलोडचं. याच्यामध्ये तुम्हाला आता काय काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत बघा. पासपोर्ट साईज फोटो, तुमचा इथं फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर, तुमची साईन, 10वीचे प्रमाणपत्र म्हणजे 10th सर्टिफिकेट, त्याच्यानंतर 12th सर्टिफिकेट 12वीचं, त्याच्यानंतर अपलोड डिग्री सर्टिफिकेट. ठीक आहे, आता डिग्री तुम्ही जर BSc झालं असेल तर डिग्री सर्टिफिकेट, नसेल तर डिप्लोमा सर्टिफिकेट. ठीक आहे, तुमचं जे काही झालं असेल ते इथं अपलोड करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट अपलोड युअर डोमेसाईल, तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कंपल्सरी आहे एक्सपिरियन्स 3 वर्षाचा सर्वांसाठी, कोणी असो, JNM असो BSc असो, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजेच. तर इथं ते अपलोड करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट कास्ट सर्टिफिकेट. आता हे कास्ट सर्टिफिकेट इथं स्टार आले म्हणजे हे मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, हे कोणासाठी, आता मी कास्टमधून अप्लाय केलं होतं, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरून दाखवतो आहे, समजा मी कास्टमधून अप्लाय करतो आहे तर मला इथं कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी अपलोड करावंच लागणार. ठीक आहे, जर तुम्ही ओपनमधून अप्लाय करता तर काही गरज नाही तिथं अपलोड करण्याची. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी हे मॅन्डेटरी नाही आहे. ठीक आहे, इथं नाही जरी अपलोड केलं तरी चालतं आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल, तुमच्या कास्टला जर नॉन क्रिमिनल असेल तर तिथं नॉन क्रिमिनलला अप्लाय करावं लागतं. आता मी NT कास्टमधून अप्लाय करून दाखवतो आहे तुम्हाला, तर ते नॉन क्रिमिनल इथं कंपल्सरी मागणारच ते, कारण NTला नॉन क्रिमिनल आहे. समजा SC ST कॅन्डिडेट आहे कोणी किंवा ओपनचा कॅन्डिडेट आहे तर नाही मागणार, हे नॉन क्रिमिनल अपलोड करण्याची काही गरज नाही इथं. त्याच्यानंतर MSc सर्टिफिकेट. MSc सर्टिफिकेट पण कंपल्सरी नाही आहे, तुमच्याकडे असेल, यस केलं असेल तर अपलोड करा इथं, नसेल नो केलं असेल काही प्रॉब्लेम नाही, नाही केलं तरी चालतं, नंतर पण देऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा मी ID प्रूफचं तुम्हाला सांगितलं होतं, आता मी एकच पॅन कार्ड चूज केलं होतं, तर इथं त्यांनी सांगितलं की पॅन कार्ड अपलोड करा. तुम्ही जेवढे डॉक्युमेंट चूज करताल तिथे त्या लिस्टमध्ये तेवढे डॉक्युमेंट्स इथं ते परत अपलोड करा म्हणणार तेवढे. ठीक आहे, एक सफिशियंट आहे, एक जरी केलं तरी चालतं, करायचं असेल तर करू शकता, त्यापेक्षा जास्त तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर
MNCचं रजिस्ट्रेशन, ते पण इथे तुम्हाला अपलोड करावं लागेल. त्याच्यानंतर आणखीन डॉक्युमेंट्स काय, ओके रजिस्ट्रेशन नंतर ठीक आहे. अदर डॉक्युमेंट्स, अदर म्हणजे काय की जसं समजा कोणी स्पोर्ट पर्सन असेल किंवा अर्थक्वेक असेल किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर ते त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांना इथं अपलोड करावं लागतील, नसेल तर काही गरज नाही. ठीक आहे. चला आता मी बघा कॅटेगरीतून अप्लाय केलं होतं तर 900 रुपये इथं फीज दाखवत आहे मला. जर कोणी ओपनमधून वगैरे असेल तर 1000 रुपये फीज तुम्हाला तिथे पे करावं लागेल. ओके चला त्याच्यानंतर इथे खाली जो चेकबॉक्स दिसतो आहे इथं प्रत्येक ह्याच्यामध्ये हे असं टिक करायचं. हे प्रत्येक बॉक्समध्ये हे असं एकदा असे ब्लू चेक बॉक्समध्ये टिक करायचं आणि सगळ्यात खाली प्रिव्ह्यूवर जर क्लिक केलं तर एकदा तुम्हाला पूर्ण जो काय फॉर्म भरला आहे तुम्ही तो एकदा पूर्ण फॉर्म दिसेल. एकदा परत चेक करून घ्यायच्या सर्व डिटेल्स की सर्व करेक्ट आहे का. सर्व करेक्ट असेल तर ॲट द एंड लास्टला फॉर्म सबमिट करून टाकायचा. सबमिट केल्यानंतर फक्त पेमेंटचं ऑप्शन राहतं. पेमेंट करायचं जे काही पेमेंट असेल, कॅटेगरीमधून असेल तर 900 रुपये, ओपनमधून असेल तर 1000 रुपये पेमेंट करावं लागेल आणि फॉर्म सबमिट होऊन जाईल. ओके चला तर हे डिटेलमध्ये मी आता फॉर्म सांगितलेला आहे कसा भरायचा स्टेप बाय स्टेप. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील आणखीन तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे जॉईन करून तुम्ही विचारू शकता.